कधी कधी टेक माझ्या जीवावर येते गावाकडे जायचं, पण काही सण वगैरे असला की जावंच लागतं गावाकडे. गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. गाडीला हार वगैरे पाहून तुम्हाला समजून गेला सण काय होता. आज होता दसरा. माझी काही इच्छा नव्हती गावाकडे जायची, पण आपल्या बिग बॉसच्या पुढे काय बोलता येत ना आपल्याला. बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू लागलो, तितकेच आपल्याला भेटली आपली लालपरी. त्या लालपरीची अवस्था एवढी वाकडी होती, डायरेक्ट वाकडी तिकडे जाऊ लागली. पण बोलून काहीच उपयोग नाहीये. आणखी 10 वर्ष काय रिटायरमेंट घेत नाही गाडी. रस्त्यामध्ये मग ऍक्सिडेंट पाहिलं, भाऊनी पूर्ण ट्रकच खाली घातलं होतं. मधला माणूस जिवंत का मेला कोण आठवत, हे तर काहीच नाही. याच्यावर बेकार दाखवत थांबा. गावात शिरलं की काय पाहिलं, हा गँगस्टर बाकी बेकार आहे. पहिले मला वाटलं कोणी उडून दिला याला. भाई सण होत नाही मग कशाला पेता एवढी. सणवार तरी सोडा, गावात गेल्या पहिले आपण देवाच्या पाय पडले, ते सगळं मेन आहे. बाकी सगळं चालू असतंय. मग देवाच्या पाय पडून आपण निघालो आपल्या घराकडे. मग गावाकडच्या घराला मस्त तोरण वगैरे बांधलं. मलाच माहित नाही बांधकाम किती जुनं आहे, पण खूप टिकलंय. आणि इकडे आपल्या शहरातले घर लगे गळतात. तोरणसाठी आपल्याला पत्ते कंपाऊंड लागले. लगेच मॅडमनी पत्ते पार्सल केलं वरून. काय माहिती एवढी कावर हसती. मग लगेच आपल्या गाडीला हार वगैरे बांधला मस्त. ह्या बायांचं काय आवरत नाही म्हणलं आपण जाऊ मंदिराकडे. मग मंदिरात जाऊन मस्त दर्शन वगैरे घेतले. पहिले मला वाटलं उगाच आलो गावाकडे, पण सणाला गावाकडे यायची वेगळीच मजा आहे. पहिले मला वाटलं बोर होईल, पण नंतर छान वाटलं. तुम्ही पण कधी गावाकडे जाऊन सण साजरी करा, मग तुम्हाला